कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेते विजय शहाची अटक पुन्हा टळली। शहा यांच्या अटकेला स्थगिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अंतरिम निर्देश। मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेमधील वाद टोकाला। भाजपच्या जिल्हाध्यक्षांची थेट मुख्यमंत्र्यांकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात तक्रार, तर यावर सरनाईकांकडून जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरोपांची चौकशीची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर। दुपारी 4 वाजेपर्यंत विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार, तर सोलापूर जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठकही घेणार। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दादर चैत्यभूमीतून निघणार यात्रा। नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली। भारतीय लष्कराचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रॅलीचं आयोजन। आषाढी वारीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। विविध पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांची, पोलीस महासंचालकांची बैठकीला उपस्थिती। प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांसाठी स्नानगृह उभारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला अजित पवार नियोजन विभागाकडून मान्यता। स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर। या निर्णयामुळे अजित पवारांचं सर्वत्र कौतुक। कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा होणार सर्वांगीण विकास। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 260 कोटी रुपये मंजूर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता। यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळेल। या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत। मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद। राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घोषणा। मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश। महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना। संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेला ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना बॅकलिस्ट करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद असेल। पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी। धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार। स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबईत विमानतळावरून उड्डाण घेणार। इंडिगो अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडमध्ये उड्डाणाबाबत पहिला करार। मिठी नदी घोटाळा प्रकरणी सलग 3ऱ्या दिवशी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनोची 5 तास चौकशी। डिनो मोरियावर मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदमशी संबंध असल्याचा आरोप। मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला पावसाळी कामांचा फेरआढावा। वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा करून अधिक वेग द्यावा, भूषण गगराणी यांचे निर्देश। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट। पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आल्यानं नालेसफाई पूर्ण झाली नाही, मात्र येत्या 8 दिवसात नालेसफाई पूर्ण करू, गगराणींचं आश्वासन। पहिल्याच पावसात मुंबईच्या लुटारूंची पोलखोल उघड। नालेसफाई फक्त ॲपवरच, खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। तर मुंबईतील नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, गायकवाड यांची मागणी। कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी पुणे महापालिका अलर्ट मोडवर। डासोत्पत्ती स्थानं नष्ट करा, पाणी साचू देऊ नका, महापालिकेने सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले। देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर। सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। सध्या राज्यात कोरोनाचे 325 रुग्ण आहेत, त्यापैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत।
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत 5 कोरोनाबाधित रुग्ण, यातील 2 रुग्णांचा मृत्यू तर उर्वरित 3 रुग्णांवर उपचार सुरू. केडीएमसी उपायुक्तांची माहिती. नवी मुंबईत 4 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. नवी मुंबईत एकूण 19 कोरोना पॉझिटिव्ह आलेत. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये घबराट. पुणे शहरातील अतिक्रमण अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसात गुन्हे दाखल करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. कांदिवली पूर्वेट तर ठाकूर व्हिलेज परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचं साम्राज्य. नागरिकांची फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांची पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार. खासदार रवींद्र वायकरांकडून जोगेश्वरी टर्मिनसची पाहणी. यावेळी टर्मिनलमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी पार्किंगची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. अकोल्यातील तेल्हारा बस आगारातील भंगार बसेसमुळे प्रशासन आणि नागरिक त्रस्त झालेत. भंगार आणि अपुऱ्या बससंख्येमुळे अनेक फेऱ्या बंद, प्रवाशांची गैरसोय. आगाराला तात्काळ नव्या बसेस देण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा संताप. तिरडी यात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांकडून जाग करण्याचा प्रयत्न. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या दुरावस्थेवरून मनसे आक्रमक. फलाटावर छत नसल्याने पावसात प्रवाशांचे हाल होत आहेत. 4 दिवसात सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढणार. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर एआय कॅमेऱ्यांची करडी नजर असेल. प्रणालीचं उद्घाटन होताच तात्काळ एका बेशिस्त दुचाकी स्वारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गोळीबाराचा बनाव करत स्वतःवरच हल्ल्याचा रचला कट. अखेर पोलिसांकडून शिवसेनेच्या युवा सेनेचा जिल्हाप्रमुख निलेश घारेला अटक. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी रचला होता गोळीबाराचा बनाव. भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाट्यावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि टिप्परचा अपघात झाला. यात एक प्रवासी गंभीर झालाय तर 30 प्रवासी किरकोळ जखमी झाले. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये 43 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू. प्रशिक्षणादरम्यान धावताना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील हुडको परिसरात भरधाव कारची दुचाकी स्वाराला जोरदार धडक. महावितरणचा पोलही वाकला. फरार अल्पवयीन आरोपी ताब्यात. अकोल्यात रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पालिका प्रशासनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा. आमदार साजिद खान पठाण यांची मागणी. रत्नागिरीतील गुहागरमध्ये सासऱ्याकडून सुनेवर अत्याचार. सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल. सासू आणि नणंद यांच्याही विरोधात पीडित महिलेची तक्रार. 3 दिवस होऊनही पीडितेचा सासरा मोकाट. नागपूर पोलिसांचा हुक्का आणि ई सिगारेट विकणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक. 16 पथकांकडून एकाच वेळी 17 ठिकाणांवर छापेमारी. कारवाईत 43 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 26 आरोपी अटकेत. परभणीत जेलमधील कैद्यांचा धुडगूस. मकोका अंतर्गत शिक्षा भोगणाऱ्यांचा भर रस्त्यात धिंगाणा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. खासदार संजय जाधवांची दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी. लोणावळा शहरात भर वस्तीतील एका बंगल्यावर 20 ते 22 जणांकडून दरोडा. घटनेत 11.5 लाखांची लूट करून दरोडेखोर पसार. पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही घटना घडल्यानं परिसरात खळबळ. नागपुरातील विनायकनगरमध्ये मोलकर्णीकडून 2 हिऱ्यांच्या अंगठ्यांची चोरी. प्रियकर सारखं पैसे मागत असल्यानं दबावात चोरी केल्याची माहिती. मोलकर्णी आणि प्रियकराला अटक. जालन्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. कृष्णा फोस्केम कंपनीच्या गोडाऊनमधून अनधिकृत खतांचा 20 टन साठा जप्त. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकावर परिणाम झालाय. नवी मुंबई बाजार समितीत भाज्यांचे दर दुप्पट. शेवगा 160 किलोवर तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर 100च्या वर. धाराशिवमधील नवीन पाणीपुरवठा योजनेविरोधात भर पावसात गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. पर्यायी व्यवस्था असतानाही सरकारी निधी लाटण्यासाठी ही योजना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा घेराव. सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. ब्रिटिशकालीन कोळवण ते काशिक पूल नव्यानं बांधण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वराज्य पक्षाकडून सोपून निवेदन. तात्काळ काम न केल्यास अधिकाऱ्यांना काळं फासणार असल्याचा दिला इशारा.
पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, गुरुवार पेठेतली अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त. भाजपच्या माजी नगरसेवकाचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उपहासात्मक आंदोलन, सोलापूर गोवा प्रवासाचं विमानाचं तिकीट बुक करत केलं अनोखं आंदोलन. नाशिकमधील सप्तशृंग गडावर शीतकड्यावरून उडी घेत युवक आणि विवाहितेची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, वणी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन, आंदोलनामुळे शेतकऱ्यांची शेतमोजणीची कामं खोळंबल्यानं शेतकरी संतप्त. केंद्र 2025-26 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करणार, त्यामध्ये 14 खरीप पिकांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. वर्धा ते बल्लारशाह आणि रतलाम ते नागदा चौथ्या रेल्वे मार्गाला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.